ऊंची है बिल्डिंग, टक टक लिफ्ट तेरी बंद है, कैसे मैं आऊं दिल रजामंद है, नीना दो बापरे बापरे कोण हवंय? अरे काय करतोय? नको रे नको. घरात घुसला होता घरात म्हणून मी अरे माझा मित्र आहे तो वरुण, इकडे हा बघ. चिक चका चिकपा चिक चका बका चिक छू खाली वाग काकूची. छा हा बघ हा तुषार दादा, हा वरुण. बस 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 तो कराटे चॅम्पियन आहे, दिसतच मला. बडोद्याला असतो. पुढच्या आठवड्यात त्याची कॉम्पिटिशन आहे. तो चायनाला चाललाय म्हणून तो आमच्याकडे आलाय. तुला माहितीये एकदा 10-12 गुंड त्याला कॉलेजमध्ये मारायला आली होती. बापरे तो एकटा सगळ्यांची लढला. कळलं कळलं. त्याने एकट्याने सगळ्यांची धुलाई केली. डायरेक्ट हॉस्पिटल. जाऊन जाऊन जाणार कुठे? सोसायटीतच लपला असेल. शोधा त्याला. मैं यहाँ हूँ चैंपियन. तुम यहाँ हो? मैं अपने आदमियों के साथ तुम्हें ढूंढने आया था. तुम मुझे ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था. इस चाबी को अपनी जेब में रख ले चंपा. अब ये ताला मैं तुम्हारी जेब से चाबी निकाल के खोलूंगा. चाबी जेब में रख. नहीं, चाबी जेब में रख. ये ताला मैं खोलूंगा. बघितलास? काय रे निनाद, तुझा हा स्वतः आता तुम्हाला शिकवेल का रे कराटे? त्याच्यात काय शिकवेल. थांब जरा मी विचारतो. आता नको, मी जातो. मग विचार. थांब रे ये थांब. अरे नको. हे तुषार दादा, हा बघ काय म्हणतोय. काय नाही काय नाही काय नाही. हे घबरे तू. ये बस इकडे. हे तुषार दादा, ह्याला कराटे शिकायचंय. कराटे शिकणार? हो.
माझी चल माझ्या वाड्यातनं बाजूला चल. हे बघ तू माझ्या वाटेत उभा आहेस. माझं जाण्या येण्याचा रस्ता आहे. हे बघ माझ्या हातात अंडी आहे ती फुटतील म्हणून नाहीतर मारून मारून बरीच केला असता तुझं. हे झंप्या तू समजतो का स्वतःला? तू कोण समजतो स्वतःला? अमिताभ बच्चन आणि कराडे चॅम्पियन. मी आणि विराट कराडे शिकतोय. संपर्क राणा बच्चू. शपथ स्वप्न होत हे. खरंच असं झालं असतं तर जंप्या, अरे उठलास का रे? अरे कुठे गेला हा जंप्या? अरे 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 काय रे, काय चाललंय हे? अगं शाळेत स्पर्धा आहेत. व्यायामाच्या? नाही नाही. हो हो हो. अरे मग एखाद्या चांगल्या व्यायामशाळेत तुझं नाव का नाही घालत? व्यायामशाळा? Yes! One, two, one, two, one, two, one, two, one. काय हे काय कराटे घ्यायचं सोडून भलत असेल तर घेतोय हा. काय चाललंय दोघांचं? काय नाही. मुकाट्याने प्रॅक्टिस कर. हो हो कराटे शिकायचंय ना? हो. मग सांगण्याला कराटे घ्यायला वरून आता गप्प बस. माझ्या दादाला एक्सरसाइज करताना बोललेलं अजिबात आवडत नाही. मला मार खावा लागेल. अरे पण प्लीज हो प्लीज. अरे हे सगळे व्यायाम प्रकार आहेत ते मोठ्या माणसांसाठी आहे. तुझ्यासारख्या लहान मुलांसाठी धावणं, पोहणं, सूर्यनमस्कार असे व्यायाम प्रकार आहेत. 1, 2, 1, 4. मला वाटलं होतं कराटेपेक्षा आपला भारतीय व्यायामच चांगला. म्हणजे नाही तर काय, तो वरुण आणि निनाद चांगले कराटे शिकतील आणि माझी धुराई घालतील. काय जाऊन दे. मी कोणाकडे जाऊन तरी कराटेच शिकेन. पण आपण काय मला वाटलं होतं कराटेपेक्षा भारतीय व्यायामच चांगला. मग खरंच आहे ते. आणि तुला सांगतो कुठल्या एक पेद्रू काडी पैलवानाकडे जाऊन ते हू हा छाछू शिकण्यापेक्षा मी तुला व्यायाम शिकवतो. मग बघूया कोण तुझी धुलाई करत ते. बसलात काय? हा? उभे राहा. झाले झाले आमचे. अजून 1 तास सुद्धा झाला नाही प्रॅक्टिसला आणि लगेच बसलात. उभे राहा लवकर. नंतर नाही 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 लवकर विंतर काय नाही आधीच. प्रॅक्टिस सुरू. 1, 2, 1, 2, 1. पाणी पिणं. नाही 1, 2, 1, 2. 1, फोन मी बघतो ना. 1, 2, 1, 2, 1, 2. हॅलो. हा आई मी तुषार बोलतोय. हलकात्या तुषार दादा पाणी घेऊन ये ना. मला पण बोलायचंय. अरे पाणी घेऊन ये.
15 16 17 18 19 20 21 शाबास मस्त मारतोय असंच मार 22 असंच 23 शाबाश मार चल चल कर 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 मी काय म्हणतो काय हे सगळं कळलं मला. कळलं वा छान आता हेच चालू ठेव काय हेच चालू ठेवू? काय नाही म्हणजे आता वजन बिजन म्हणजे वेट लिफ्टिंग ते आता नाही मग कधी म्हातारे झाल्यावर? काय नाही म्हणजे आता बघा दंड वगैरे वाढलेत बघा मोजून. ते सगळं ठीक आहे पण आणखी आठवडाभर हेच चालू ठेव चल येडाच आहे. म्हणतात ना जास्त व्यायामाने बुद्धी कमी होते. काय मी काय म्हंटल हा तुम्ही थोडे फिरून वगैरे या ना. मी हेच चालू ठेवतो. हा तू हेच चालू ठेव हम्म, मी जरा फिरून येतो बरं. हा मारुती राया बजरंग बली की जय किती घेऊया? 50 50 51 52 ते काय काय जाण्या घरी काय बघतोय? हात मोडलेला अमिताभ बच्चन म्हणे कराटे चॅम्पियन. ए जा रे चिंपांजी. ए ढापणे तो मोडलेला हात सांभाळ. ए उंटासारखं कुबड आले ते बघ आधी. तंगड सुद्धा मोडून हवंय का? कोण आहे तू तंगड मोडणारा? बेडूक जा चल उड्या मारत फुडीत ना. हुप, हुप, हुप. का घाबरलास उड्या मारायला का मारामारी करायला? घाबरते कोण? हिम्मत असेल तर ये ना. आता का? ए हात दुखतो म्हणून नाहीतर कोलाटेच्या नावाने उलटे सुलटे हातपाय झाडायचे आणि नंतर हात दुखतोय म्हणून बोंबलत बसायचं. ए झंप्या विटा फोडल्या त्यात हातानी तुझ्यासारखं नाही कुठल्या ती भुक्कड पहलवानाकडे जाऊन आपलं ही ही करत बसायचं. ए भुक्कड कोणाला म्हणतो? तुझ्या त्या झाडू कराटेवाल्याला जाऊन सांग. ए ते तुषार दादाला काय बोलास ना तर जा रे. हिम्मत असेल तर तुझ्या त्या झाडू कराटेवाल्याला माझ्या व्यायामशाळेतल्या उमेश दादाच्या समोर यायला सांग. ठीक आहे. तर तुझ्या भुक्कड पहलवानाला हाड मोडून घ्यायची असतील तर हाड कोणाची मोडणार तर नंतर कळेल त्या कराटेवाल्याला. शनिवारी फाईट ठेवतोस? डन डन. असं काय रे करतो तुषार दादा? अरे पण हे कसं शक्य आहे? रविवारी माझी फ्लाईट नाहीये का? करेक्ट. शनिवारी फाईट आणि रविवारी फ्लाईट. मस्त मज्जा येईल ना. दे काय गप ग तू. त्याचं काय माहितीये का तुषार दादा? ऐक हळू. त्याचं काय माहितीये का? तू जर नाही म्हणालास ना आम्हाला सोसायटीवर मान खाली घालून फिरावं लागेल. हो त्या झंप्यासमोर सुद्धा. हो आणि ते सगळे ना तुला सुद्धा चिडवतील. पेद्रू 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 पेद्रू. पण नक्की तुमचं म्हणणं तरी काय? शनिवारी. शनिवार आहा म्हणजे मारुतीचा वार मारुती राया हा या मारुतीची शपथ आहे तुम्हाला. हो नाहीतर आमची लाज जाईल म्हणजे सगळ्या भारताची लाज जाईल. नाहीतर काय कुठले ते कराटे फराटे. तो तुम्हाला म्हणतो भुक्कड पैलवान. असं म्हणाला तो. हो ना. आणि म्हणे तुमची 2-4 हाडं मोडल्याशिवाय चायनाला जाणार नाही. 2-4 हाडं थांब त्याचं कणिकच तिंबून ठेवतो. म्हणजे तुम्ही तयार आहात? तयार? अरे नाही त्याचा खुरखुरा बनवला तर नाव नाही लावणार मी. ए गप. नाथ आपली
तयारी झालीये का? आपल्याला काय करायची तयारी? नाहीतरी सगळी तयारी तुषार दादा स्वतः नाही ग. त्या झंप्याचा तो आडदान पैलवान आहे ना, पाहून आले त्याला मी असा बैलासारखा आहे. त्याच्या समोर आपला तुषार दादा म्हणजे कराटे खेळणारी मुलं लुकडी असली ना तरी. ते माहितीये रे मला, तरी पण तुषार दादा म्हणजे. एक मिनिट तुला नक्की काय म्हणायचंय? ते मला माहितीये. हे काय आहे? अगं माझा मामा ना डॉक्टर आहे. बरं. तो म्हंटला की एक गोळी पुरेल. एक गोळी पुरेल म्हणजे? सगळ्यांसमोर कसं सांगू मी? बरं मग कानात सांग. अय्या म्हणजे हिला ना काही कळतच नाही. अगं म्हणजे जमल गोटा. कशासाठी? कराटेवाल्यासाठी. पण का? अरे त्या कराटेवाल्याने आपल्या उमेश दादाला धोपटलं तर काय? उमेश दादा दुसऱ्या दिवशी माझी धुलाई करणार. अरे पण त्या कराटेवाल्याला जमाल गोळा देणार कसा? चिंतन. तो कराटेवाला रोज सकाळी काय पितो? दूध. करेक्ट. दूध कोण देतात? म्हैस. दूधवाला भैया. दूधवाला भैया. मंजू मला ह्याच्यातले एक तरी लाडू दे ना ग. तुला माहितीये ना त्याच्यात काय येते? पण तुला एक तरी लाडू माझ्यासाठी ठेवता नाही आला. आता जरा गप्पा बस. हे लाडू तू नेऊन देणार आहेस का? का म्हणजे काय? तू देणार आहेस की नाही नेऊन? देतो ग, पण मी काय म्हणतो, एक गोळी पुरली. हो, एका लाडवाला एक गोळी झालं. फक्त एकच गोळी? मग किती? अगं 10 घालायच्या होत्यास. म्हणजे त्या कराटेवाल्या तुषाला दूध पोचलंय ना. पोचलंय. आता येण्यापूर्वीच दिलंय ग्लास. आणि जमाल गोटा किती दिलास? सगळ्या. काय ग? लाडू दिलेस की नाही? हो, कालच दिले आणि सांगितलं फाईट होण्यापूर्वी खा, ताकद येते. काय ग? चिनू कुठे दिसत नाही? चिनूने पण खाल्ला त्यातला एक लाडू. जय बजरंगबली. ये माझ्या समोर येतो. ये हो झाडू कराटेवाले, असं झाडू मारत राहणार आहात की 2 हात बी करणार आहात? 2 हात, हा. 2 दात पाडून टाकीन. हाड राहतील का जागेवरती? असे बोलणारे भरपूर बघितलेत, कळलं? असं मग होऊनच जाऊ दे 2 हात. ये